जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकता। AIC तर्फे हे अपडेट आलंय। AIC म्हणजे काय? भारतीय कृषी विमा कंपनी। जसं की LIC आहे त्याच प्रकारची ही AIC आहे, पण जे पण शेती रिलेटेड विमा असतात त्यासाठी ही कंपनी काम करते। गव्हर्नमेंट जॉब असणार आणि सॅलरी खूप जबरदस्त आहे। 90,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। तुम्ही वाचू शकता। हे बघा यांचं करिअर पेज आहे, यावर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल। ही यांची PDF आहे ज्यामध्ये डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आणि अप्लाय करणं सुद्धा चालू झालेलं आहे। 30 जानेवारी पासून चालू झालेलं आहे। 20 फेब्रुवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। खासियत याची अशी आहे की 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी हायरिंग चालू आहे। सॅलरी जबरदस्त आहे। सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, AIC बद्दल तुम्हाला समजलंच आहे। जबरदस्त वॅकन्सी आहे। अप्लाय करणं सुरू झालं। यांच्या करिअर पेजवर आपण आलो। सगळी माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे। डिस्क्रिप्शन मध्ये मी ही लिंक तुम्हाला टाकून देईल, तिथे सगळं तुम्ही वाचू शकणार आहात। आणि ते बघा अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय। जेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरता येईल तेवढा लवकरात लवकर फॉर्म भरा। शेवटची तारीख 20 फेब्रुवारी असणार आहे। आणि तुम्ही ते बघा PDF मध्ये सगळी माहिती दिली आहे, पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। जसं की मेन तारखा तुम्हाला समजलेल्या आहे। अप्लाय केल्यानंतर मार्च ते एप्रिल मध्ये तुमची एक्झाम असणार आहे। एक्झाम कशी असणार आहे, तयारी कशी करायची, कुठले कुठले बुक्स मधून तुम्ही अभ्यास करू शकताय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वॅकन्सी दिसून जाईल। टोटल 55 वॅकन्सी आहे। आता तुम्ही म्हणाले यार एवढे कमी वॅकन्सी, पण तुम्ही बघा ज्या जास्त वॅकन्सी असतात त्यावरच आपण व्हिडिओ बनवतो, पण या कमी असून मी व्हिडिओ बनवतोय कारण की मित्रांनो इथे कॉम्पिटिशन कमी असतं। अनेकांना याबद्दल माहिती पण नाही आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वॅकन्सी आहे, त्यामुळे कमी लोक अप्लाय करतात। जर का समजा इथे 1000 वॅकन्सी असतात ना, तर जास्ती लोकांनी फॉर्म भरला असता, पण 55 बघून अनेक जण फॉर्म भरतच नाही आणि तिथेच आपल्याला एक संधी मिळते हा जॉब मिळवायची। तर 3 वेगवेगळ्या पोस्ट कोणत्या आहेत? जर्नलिस्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ही तिसरी पोस्ट आहे। सगळ्यात जास्त जागा या पहिल्या वॅकन्सीसाठी आहे आणि यामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय कुठल्याही स्ट्रीम मधनं तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही जर कॅटेगरीत नसाल तर तिथूनही बघू शकताय। जसं की UR साठी 16, OBC साठी 19 जागा आहे, SC साठी 9, ST साठी 5, EWS साठी 6 जागा, अशा टोटल 55 जागा असणार आहे। आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे? तर बघा सगळ्यात पहिल्या पोस्टसाठी मी तुम्हाला सांगितलं, जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 60% मार्क्स तुम्हाला पडले ग्रॅज्युएशन मध्ये, मग तुम्ही अप्लाय करू शकता UR, OBC आणि EWS। आणि त्यातल्या त्यात तुम्ही SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात, 55% पडले आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। मग ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। जनरलिस्ट पोस्ट त्यांच्यासाठीच आहे। त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी कमी जागा आहे। ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इन स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे जर तुमचं झालंय तर तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी तुमचं BE, BTech, ME, MTech 20 जागा यासाठी, हे जर तुमचं झालंय तर तुम्ही नक्की इथे अप्लाय केलं पाहिजे। पोस्ट चांगले आहे, सॅलरी चांगली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही तयारी करू शकणार आहात। एज क्रायटेरिया बघून घ्या। 1/12/2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट होणार आहे। 21 ते 30 वय तुमचं आहे। अप्लाय करू शकताय। कॅटेगरीत आहात जसं की SC, ST मधून आहात तर 5 वर्षाची सूट आहे, OBCत आहात तर 3 वर्षाची सूट आहे, PWD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची सूट आहे, एक्स सर्व्हिसमन आहात तर 5 वर्षाची सूट आहे। अशा प्रकारे वयामध्ये सुद्धा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं सिलेक्शन कसं होणार आहे? तर इथे आपण फॉर्म भरणार आहोत, त्यानंतर आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे 150 मार्काची आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे 50 मार्काचा, म्हणजे असे टोटल 200 मार्काची ही एक्झाम असणार आहे। म्हणजे आपण एक्झाम दिली, त्यानंतर सिलेक्ट होतील, त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि तुम्ही यांच्यासोबत जॉब करू शकणार आहात। जबरदस्त ग्रोथ आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, भरपूर साऱ्या फॅसिलिटीज मिळतात, भरपूर सारे भत्ते मिळतात आणि सॅलरी पण जबरदस्त असणार आहे। आता नेमका एक्झाम कशी असणार आहे तर ती तुम्ही समजून घ्या। जसं की बघा रेझोनिंग, ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजे MCQ टाइप क्वेश्चन असणार आहे। 40 प्रश्न 40 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी,
करंट अफेअर्स, त्याच्यानंतर जनरल, इन्शुरन्स अवेअरनेस 35 प्रश्न 35 मार्कासाठी आणि 40 प्रश्न 40 मार्कासाठी आणि इंग्लिश टेस्ट असणार आहे, 2 क्वेश्चन असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप 10 मार्कासाठी. असे टोटल 142 प्रश्न 150 मार्कांसाठी असणारे 120 मिनिटं प्लस 30 म्हणजे 150 मिनिटं तुम्हाला इथे मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी जी पोस्ट होती त्यासाठी एक्झाम कशी असणार आहे ती तुम्ही ते बघू शकताय. पोस्टनुसार इथे प्रत्येकासाठी तिन्ही पोस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारची इथे एक्झाम होणार आहे, कारण की पोस्ट पण वेगळं आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन पण वेगळं आहे. मग तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला इथे वेगवेगळ्या एक्झाम असणार आहे. जसं मी तुम्हाला बोललो सॅलरी खूप जबरदस्त आहे, जसं की तुम्ही ते बघू शकताय. मॅनेजमेंट ट्रेनिंग ही तुमची पोस्ट आहे, 60,000 रुपये नुसता बेसिक पे आहे. त्यानंतर तुम्ही ते बघा भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला ऍड होत जातात आणि 90,000 रुपये तुम्हाला ते पेमेंट मिळतोय. स्टार्टिंगलाच पुढे जाऊन वाढतो, जो की जास्त पेमेंट होणार आहे. त्यामुळे ग्रॉस सॅलरी तुम्हाला 90,000 रुपये प्रति महिना इथे मिळणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. जस्ट तुम्ही नवीन असाल IBPS या वेबसाईटवर तर इथे रजिस्ट्रेशन करून घ्या. ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन ID, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करा. नाहीतर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. अगदी सोपा फॉर्म असतो. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट करून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, यासाठी एक्झाम फी किती असणार आहे तुम्ही बघू शकता. 1,000 रुपये एक्झाम फी आहे. SC ST PWBD कॅन्डिडेट आहात 200 रुपये फक्त फी असणार आहे. फी जरी जास्त वाटत असली तरी सॅलरी आणि जॉब क्वालिटी आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. प्रॉडक्टमध्ये मी तुम्हाला यांचे बुक्स टॅग करून देईल. मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, त्या पण सेंड करेल. आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.